नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहू श्रद्धांजली लेयर बेस कशा तयार करायचे. आपण व्ह्यू ऑलवर क्लिक करू शकता. व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यावर आपल्याला विविध प्रकारची इथे श्रद्धांजली दिसत आहे. गृहीत धरा की आपल्याला ही वाली इमेज आवडली, आपण त्याला एडिट केलं. आता आपल्याला यामध्ये जे व्यक्तींना आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे त्यांचा आपण फोटो घेऊ शकतो. आपण फोटोवर क्लिक करू शकता. फोटोवर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जाऊ शकता. गॅलरीमध्ये जाऊ शकता. आपल्याला गॅलरीवर आपण क्लिक करू शकता. आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर ओके करू शकता. ओके केल्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह आहे त्याच्यावर क्लिक करू शकता. तर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघा ही इमेज वरती आली, खाली नाही गेली. बरोबर. आता हे लेअर बेसमध्ये नेमकं कसं होतं वेगळं पद्धतीने, तर हे बघा इथं तुम्ही तुमची इमेज छोटी मोठी केली. बरोबर. इथं तुम्ही खाली बघा याला मर्ज करायचं असेल तर तुम्ही इथं असं वेगळ्या पद्धतीचे इफेक्ट्स घेऊन त्याला मर्ज करू शकता. तर आपण या इमेजमध्ये हा पहिल्या नंबरचा इफेक्ट घेऊ शकतो. हा चांगला वाटत आहे, पण तरीही इमेज ही वरती आहे. आपण काय करू शकता की लेअरवर क्लिक करू शकता. या लेअरवर क्लिक करून ही जी आहे ना फोटो हा आपण सगळ्यात खाली घेऊ शकता. आणि आपल्याला हे जर बरोबर वाटत आहे तर आपण लॉकच्या सिग्नलवर क्लिक केलं की आता ते इमेज लॉक होऊन जाईल. आता दुसरी इमेज काय आहे, तर ही जी मोठी इमेज आहे ही आपण सरकू शकता. आपल्याला जर ह्या कलर वेगळा बदलायचा असेल या इमेजचा, तर आपल्याला काय करावं लागेल, जे विविध प्रकारचे जे इमेजेस आहे त्याच्यातला हा जो आहे ह्याच्यावर आपण मोठं करून देऊ शकता याला इमेजला, किंवा छोटं करू शकता. आता बरोबर वाटतं आहे तुम्ही याला लॉक करून देऊ शकता. हे मला नको तर मी काय करू शकतो, हे डिलीट करू शकतो. किंवा मला माझं स्वतःचं एखादं हवं आहे किंवा स्टिकरमधनं मला दुसरं एखादं हे हवं आहे, तर तुम्ही काय करू शकता, स्टिकरमध्ये जाऊ शकता. स्टिकरमध्ये तुम्हाला श्रद्धांजली म्हणून नको ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे इथं ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं तुम्हाला जे आवडेल ते स्लोगन घेऊ शकता. ते स्लोगन घेतलं की त्याला तुम्ही वेगळ्या प्रकारचं कलर देऊ शकता. याच्यावर क्लिक केलं की तुम्ही कलर घेऊ शकता. तुम्ही त्याला मोठं करू शकता आणि तुम्ही त्याला प्लेस करून देऊ शकता. जर मला वाटतं की हे फूल मला हिथं नको, हे फूल मला हिथं हवं आहे, तर आपण तुम्ही हे फूल घेऊ शकता, इथं टाकू शकता. त्याला परत छोटं करू शकता. तुम्हाला वाटतं हे भावपूर्ण श्रद्धांजली थोडं मोठं हवं आहे, हे मला यांना भावपूर्ण श्रद्धांजली नको, तर आपण डिलीट करू शकता. श्रद्धांजली एवढंच जर ठेवलं आपण तरी चालू शकतं. आणि आपण या सगळ्या लेअर ह्याच्या जसं काम होईल तसं तुम्ही याला लॉक करून देऊ शकता. एकदा तुम्ही याला लॉक केलं की मग ते इथनं हलणार नाही. तुम्ही किती प्रोसेस केलं तर हलणार नाही. आणि मग तुम्ही त्याचं नाव देऊ शकता. पुन्हा मग इथं सांगितलं फॉन्ट साईजवर आपण जाऊन विविध प्रकारचे फॉन्ट घेऊ शकता. कलर देऊ शकता. आपण त्याच्यामध्ये कलर देऊ शकता. अंडरलाईन घेऊ शकता. इटालिक करू शकता. बोल्ड करू शकता. तर असं त्याच्यामध्ये आपल्याला, किंवा हे सरपंच असेल तर आपण इथं स्टिकरवरच गेले तर इथं विविध प्रकारची पदं पण दिलेली आहे. तुम्ही जर असं स्क्रोल केलं त्याला पेट नेम दिलेली आहेत बघा इथं. किंवा भाऊ, बरोबर असं घेतलं, भाऊ पाटील आपल्याला नको, तर आपण रिमूव्ह करू शकतो, डिलीट करू शकतो त्याला. भाऊ श्रद्धांजली, आणि इथं आपण आपली फ्रेम लावू शकता आणि आपण डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने आपण इमेज तयार करू शकतो.